नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बसस्थानकाची खड्ड्यांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचं स्वरूप प्राप्त झालंय। अशातच प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतोय। दुसरीकडे प्रवाशांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमधून दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचं चित्र आहे। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कमाई करणारा आगार म्हणून शहादा बसस्थानकाची ओळख असतानाच पावसाळ्यापूर्वीच या खड्ड्यांची आणि बसस्थानकातील रस्त्यांची दुरुस्ती का केली जात नाही असा संतप्त सवाल देखील प्रवाशांकडून उपस्थित होतोय। माझं नाव पुन्हा मगन पाटील, शिरोडला राहतो। काय नाही हो, हे पावसाळ्याचं सगळं एवढा काही त्रास आहे। बस स्टँडमध्ये बी काय माणूस कंटाळून जातो। हे सर्व एवढे डबके भरलेले, आता ते मुलं सुद्धा पडायला करतात, निसटून जायला करतात, अशी पोझिशन आहे। काय करणार आता? मी 1 तासापासून उभा आहे इथं। ते गाड्यांना बोर्ड नाही, काही नाही, समजायला मार्ग काय? जेव्हा सुशिक्षित माणूस समजू शकत नाही, अशिक्षित माणूस किती गरफटवून जातो, पाहत होय कंटाळा येऊन जातो अक्षरशः। यांनी भराव करायला पाहिजे, महामंडळवाल्यांनी सुविधा करायला पाहिजे, तशी सोय करायला पाहिजे ना। एवढा त्रास माणसांना। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24, शहादा।